बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। बिलोली MIDCत बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन मधु गिरगावकर। आज आपण देगलूर बिलोली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मधु गिरगावकर यांच्या महत्त्वपूर्ण आश्वासनावर चर्चा करू। बिलोली MIDCत रोजगार उपलब्ध करून देण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे। देगलूर बिलोली मतदारसंघात पारंपरिक नेत्यांच्या कामगिरीवर नाराज मतदारांनी यंदा नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार केला आहे। अपक्ष उमेदवार मधु गिरगावकर यांनी या मतदारांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत बिलोली MIDCत बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे। गिरगावकर यांनी बुधवारी कुंडलवाडी, सगरोळी आणि इतर गावांमध्ये प्रचार दौरा केला। मतदारांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीवर भर देण्याची ग्वाही दिली। या दौऱ्यात महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या प्रचारासाठी महिलांनी पदयात्रा काढत ऊस शेतकरी या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले। मीनाक्षी पाटील, रेखा जाधव आणि सुमित्रा गावडे यांनी पदयात्रेमध्ये पुढाकार घेत मतदारांशी संवाद साधला, तर गिरगावकरांचे कार्यकर्ते सागर देशमुख, प्रशांत भोसले आणि अनिल पाटील घरोघरी जाऊन मतदारांना पाठिंबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत। तर देगलूर बिलोली मतदारसंघातील या नव्या नेतृत्वाने रोजगार आणि विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागपुरे NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर बिलोली मतदारसंघाचे या ठिकाणी विधानसभाची निवडणूक मोठ्या जोमामध्ये लागलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। यापैकी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी मधु गिरगावकर साहेब खूप मोठा या ठिकाणी यशस्वीच्या पाठीवर जोर लावत आहेत। त्यांच्यासोबत आज त्यांच्या गृहस्थीने त्यांची पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये उतरलेले आहेत। डोर टू डोर लोकांसोबत संवाद साधत आहेत। प्रत्येक महिलांपासून जात आहेत त्यांनी प्रत्येकाशी विनंती करत की यावेळेस नवीन चेहरा द्या आणि नवीन चेहऱ्याला संधी द्या, नवीन चेहरा निवडून द्या। त्याच्यासाठी आपण पाहू शकतो त्यांची धर्मपत्नी आपण पाहू शकतो संपूर्ण बिलोली सर्कल असेल, देगलूर सर्कल असेल, देगलूर तालुका, बिलोली तालुका या ठिकाणी निवडून काढत आहेत। प्रत्येकाच्या घरी डोर टू डोर जाऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक नवीन चेहऱ्याला संधी द्या आणि निवडून द्या असं सांगितलं आहे। आज ते आमच्यासोबत थेट जोडले आहेत। मॅडम, आपण काय सांगणार आहात आज तुमचे या ठिकाणी सेवा करण्यासाठी देगलूर बिलोली सेवा करत होते। आपल्याला अभिमान वाटतो खूप मोठा अभिमान वाटतो आणि हे म्हणजे पुढच्या गोष्टी काय सांगू नाही शकत, पण त्यांनी आतापर्यंत कुठल्याही पक्षाचा साथ नसताना खूप काही काम केलं। रस्ते केले आहेत, MIDC मंजूर करून आणले, गावोगावी मंदिरात पाण्याचे टँक बांधले, म्हणजे वॉटर सप्लाय करून दिलेलं आणि जास्त आमच्यापेक्षा इकडेच त्यांचा जास्त जीव आहे। म्हणजे कधीच ते आम्हाला जन्मभूमी असल्यामुळं त्यांचा अर्धा भर इकडेच असायचं, लक्ष इकडेच असायचं की मी काहीतरी करणार। आपण प्रचारा या ठिकाणी फिरत असताना जनतेचा प्रतिसाद कसे मिळतो? खूप छान सगळे लेडीज पण आहेत, सगळी जनता पण खूप प्रेमळ आहे आणि मी इतक्या वर्षांनी म्हणजे लोक गेलेले आहे घरोघरी जेव्हा भेटले तेव्हा मी सगळ्याला हसून बोलले तर त्यांनी हसून सपोर्ट केलेला आहे मला आणि खूप चांगली जनता आहे।
सोजवळ आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी कर्मचारी असून सेवा करत असताना सेवा निवृत्त झाल्यापारी एक आपल्या जन्मभूमीचं काही देणं लागतो. या जन्मभूमीमध्ये मी खूप वर्षापूर्वी या ठिकाणी राहिलेला आहे. प्रत्येक समाजानं त्यांना लहानपणी असताना शाळेत जात असताना आणि अनेक अडचणीमध्ये त्यांना सहकार्य केलेलं आहे. ते भान ठेवून त्यांनी पुन्हा एकदा गावाकडे येऊन गावाचं एक विकासाचा चेहरा बदलण्यासाठी पुन्हा एकदा ते देगलूर बिलोली या मतदारसंघामध्ये आलेले आहेत आणि खूप चांगला विकास करेल असं या ठिकाणी शाश्वती देत आहेत आणि त्यांना जनतेचा प्रतिसाद प्रचंड सुद्धा या ठिकाणी दिसून येतो. आणि आज ते आमच्यासोबत आहेत. आपण पाहू शकता त्याच्या पाठीमागे एक महिलाचा हात असतो एका पुरुषाला पुढे नेण्यासाठी, तसं 2 महिलाचा या ठिकाणी हात आहे. एक धर्मपत्नी आहे त्यांची बहीण सुद्धा आहे. जेव्हा 2 एकीकडे बहिणीची माया आणि एकीकडे पत्नीची माया असते ते पुरुष सर्वात जास्त या ठिकाणी यशस्वी ठरू शकतो. आपण पाहू शकता नंदन भाऊजाई हे स्वतः आपल्या एका कुटुंबातल्या व्यक्तीला प्रचारासाठी डोर टू डोर पायपीट करत अशा कडाकाच्या उन्हामध्ये प्रत्येक डोर पशी जात आहेत. प्रत्येकाला विनंती करत आहेत की आमच्या घरच्या कुटुंबाचं नव्हतं तुमच्या घरच्या कुटुंबाचं व्यक्ती, गोरगरिबांचं व्यक्ती, गोरगरिबांना राहिलेला व्यक्ती त्याला निवडून द्या आणि गोरगरिबांची गोरगरिबी दूर करतील असं ते या ठिकाणी सांगत आहेत. मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढं सगळं करताय आणि जर समजा जर नाही झालं ते म्हणले मी समाजासाठी केलं असं मला वाटतं. मी आतापर्यंत जे केलं माझं त्याला फळ मिळो नाही मिळो मी समाजासाठी कार्य करत राहतो आणि ते खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की नाही होते मी पण ते म्हणले मी समाजासाठी मी म्हणले तुम्हाला काय झालं वगैरे आमचं कसं तर मी समाजासाठी लिहिलं तरी मी चालेल पण मी करणार. चलो भाई त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी रात्रंदिवस कधीच येऊ शकत नव्हते आणि मी जरी कधी कॉल करून सांगितलं की या तर म्हणायचे की जे कामं आहेत ना की ते मी जर घरी आलो त्या प्रवासाच्या वेळामध्ये माझ्याकडे काम महत्त्वाचे आणि आता सुद्धा इकडे जेव्हा 4 वर्षापासून येतात मी स्वतः पाहिलेलं त्यांनी म्हणजे घरी जरी आले ना तर सकाळचे 7 वाजल्यापासून रात्रीच्या 2 वाजेपर्यंत कंटिन्यू पाठपुरावा करत होते. कंटिन्यू कॉल्सवर असायचे आणि मी तुम्हाला काय सांगू शकते जर त्यांना निवडून नाही दिलं लोकांनी तर त्यांचा खूप मोठा लॉस आहे. मला असं वाटतं की त्यांना इतकं म्हणजे काम करायची खूप जनतेसाठी समाजसेवा म्हणून असं नाही की आपल्याला पद पाहिजे वगैरे तसं काहीच नाही आमच्या मनामध्ये त्यांचं तर बिलकुल नाही. मी पण त्यांना असं म्हणत बिलकुल नाही बिलकुल नाही. बरंच माझी मुलं सुद्धा भेट त्यांनी लावायची साहेबांना कधीही वेळ भेटला नाही. ते बोलले सगळं समाजच माझ्यासाठी फक्त मी 2 मुलांचा विचार करून नाही जातो. म्हटलं तुम्हाला काय झालं मला भीती वाटली मी तुम्ही एवढा प्रवास करता तुम्हाला काय झालं वगैरे ते बोलले समाजासाठी महिला तर म्हणजे मी समाजासाठी जरी गेलो तरी समाजासाठी जाणं हे काही चुकीचं नाही. मला काही वाटतं मी समाजासाठी म्हणजे मी खूप जास्त मी त्याचे सॅक्रिफाईस काढले रात्रंदिवस म्हणजे जेवण करायलाही त्यांना वेळ भेटला. मी कॉलवर कधी प्रसाची म्हणजे कॉल घ्यायला त्यांना वेळ भेटला म्हणजे एकदम पायाने पण चालायचे कंटिन्यू त्यांचं काम चालू 4 वर्षाचं आणि जनतेने जर आता त्यांना जर मतदान नाही केलं तर मला तर असं वाटतंय की खूप मोठा त्यांचा म्हणजे हे होणार आहे लॉस होणार आहे की इतका चांगला काम करणारा माणूस जर त्यांनी आत्ता मिळवून दिला तर पुन्हा त्यांचं म्हणजे मला असं वाटतं शेवटची आपण मतदारांना काय विनंती करणार. मी हीच विनंती करेन की खूप आत्तासाठी नाही किंवा MLA नाही खूप 15-16 वर्षापासून 20 वर्षापासून ह्या म्हणजे त्यांच्या जन्मभूमीसाठी खूप त्यांनी खूप सारे लोकांचे काम करत आलेत. मी बघितलं आहे म्हणजे ॲज अ पत्नी म्हणून मी खूप त्यांचं कष्ट बघितलं आहे काम बघितलं आहे आणि इकडची ओढ ते आमचे जास्त पूर्णपणे कधी झालेच नाही. सगळीकडे सगळ्या जनतेसाठी असंच नाही की फक्त आमची बिरगावकर फॅमिली नाही सगळ्या ऑल फॅमिली देशमुख असू सगळे ऑल लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी इकडे आलेले आहेत. मग ते बोलले दुःखाचा असो सुखाचा असो प्रत्येक गोष्टीला आम्ही तिकडे सण साजरा कधीच एकत्र केला सगळ्या सणाला तिकडेच असतो आणि जनतेसाठीच केलेले फक्त जनतेसाठी खूप प्रेम आहे त्यांचं आणि मला असं वाटतं आमच्यावर कमी जनतेत जास्त प्रेम. मी लहानपणी मला शिकवण्यात आलेले आहे की जननी जन्मभूमी सर्वात गरीयसी जन्मभूमी हे सर्वापेक्षाही श्रेष्ठ आहे. मी आज या ठिकाणी निवृत्ती झाल्यानंतर मुंबईमध्ये सेवा केल्यानंतर माझी जन्मभूमी हेच मला सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या या ठिकाणी राहणारी जनता ही माझ्या सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांचा विकास
हा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगल्या पद्धतीने कसा होईल या दृष्टिकोनातून मी दहीचा पक्ष माझ्या हातून जर सेवा केली तर मला खऱ्या अर्थानं स्वर्ग प्राप्ती झाल्यासाठी होईल. त्या जनतेचा जर विकास झाला तर मला स्वर्ग प्राप्ती झाल्यासाठी होईल. आपण ऊस चिन्ह या ठिकाणी निवडलेलं आहे, परंतु या ठिकाणी कोरडी खत शेती आहे. या ठिकाणी पाणी नसल्यामुळे ऊस कधी येत नाही. तर ऊस लावून देण्यासाठी आपण या ठिकाणी पाण्यासाठी सोय करून देणार का निवडून आल्यानंतर? प्रत्येक ठिकाणी पाणी जिरवा पाणी अडवा अशा पद्धतीची योजना राबणार. निश्चितपणे या ठिकाणी पाण्याची कुठलीही कमतरता नाही. आपल्या या भागामध्ये 70 ते 80 फुटावर बोरला पाणी लागते. आपण उस्मानाबाद लातूरला जर गेलात त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की 700-800 फुटावर पाणी लागत नाही. तरी परंतु त्या ठिकाणी 10-10, 12-12 कारखाने आहेत. त्यामुळं कुठल्याच जमिनीमध्ये पाणी आहे. त्यातर गोदावरी, मांजरा, मन्नाड, लेंडी हा पाण्याचा प्रदेश आहे. या ठिकाणी ठिकठिकाणी साखळी पद्धतीचे बंधारे बांधून लिफ्ट इरिगेशन करून पाण्याची सोय करून येणाऱ्या काळामध्ये आता ज्या पद्धतीने MIDCची स्थापना केलेली आहे, किमान 5 ते 6 कारखाने देगलूर आणि बिलोली तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण करणार आहे. त्यामुळं माझं निवडणुकीचं चिन्ह हे ऊस आणि शेतकरी आहे. परंतु आताचा शेतकरी हा कोरडा आहे आणि ऊस निर्मितीचे कारखाने केल्यानंतर, साखर कारखाने निर्माण केल्यानंतर निश्चितच माझं लक्ष आहे की माझा शेतकरी हा ऊसधारी शेतकरी असेल. जनतेना मी हात जोडून विनंती करते की माझे बंधू मधुजी गिरगावकर हे पूर्ण परिवार सोडून सर्व जनतेसाठी तन मन धनाने या ठिकाणी सेवा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पूर्वी पण पदावर असताना सुद्धा त्यांनी अत्यंत समाजाची भरपूर अशी सेवा केलेली आहे आणि आत्तासुद्धा आपला परिवार सोडून ते देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये कानाकोपरा फिरून फिरून एक घरोघर भेटी देऊन या ठिकाणी प्रसिद्धी करीत आहेत. जनतेची सेवा करीत आहेत. जनतेच्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत आणि जनतासुद्धा त्यांना भरपूर प्रतिसाद देत आहेत. माझ्या देगलूर या आणि बिलोलीमध्ये सुद्धा या भगिनीची एक चांगली अशी टीम झालेली आहे. त्या भगिनीसुद्धा भावाची या माझ्या जोडलेल्या आहेत. त्या भगिनी म्हणतात की कटोरी में जिरा, मधुकरची हिरा अशा प्रकारचे नारे देऊन आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा दारोदार घरोघर भेटी देत आहोत तेव्हा सर्व भगिनी अशाच म्हणतात की आमचा लाडका भाऊ मधुकर भाऊच आहे, आम्ही त्यांनाच मतदान देऊन विजयी करणार आहोत. आणि याचप्रमाणे सर्व भावांना सुद्धा मी विनंती करते की सर्वांनी ऊस शेतकरी या चिन्हावर मत देऊन विजयी करावं ही पुनश्च सर्वांना विनंती. आज आपण पाहू शकता आज आमच्यासोबत गिरगाव परिवार पूर्ण या ठिकाणी बिलोली तालुक्यातील मंगल कार्यालयामध्ये उपस्थित आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना देगलूर बिलोली मतदारातील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असं आपल्याला या ठिकाणी चित्र लाईव्ह दिसून येते. कॅमेरामॅन कुमार यांचे न्यूज TV